सब पे भारी है। राजा को दरबार में हराया नहीं जाता, जंगल में शेर का शिकार किया नहीं जाता, अपनी बराबरी वालों से ही की जाती है। अरे बाप के साथ खेळ खेळला नाही जाता, यानंतर देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात, हात वर करायचा जोरदार टाळ्यांनी। आदरणीय शरद देश का नेता कैसा हो, शरद पवार आगे बढ़ो। पंचाध्यक्ष जयंत पाटील अतिशय छोट्या दिवसामध्ये आजचा सोहळा आयोजित करण्यासाठी त्यांनी कष्ट केले। त्रिपुराचे अध्यक्ष प्रसाद पाटील, प्रशांत जगताप, त्यांचे सगळे सहकारी आणि राज्याच्या सगळ्या भागात उरलेले आज सरकारने विचारलं, असा दिवस आज 26वा वर्धापन दिवस। 26 वर्षाच्या पूर्वी आपण एकत्र आलो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करायचा निर्णय घेतला। जनतेचा पाठिंबा मिळाला आणि बोलत बोलत पक्षाला उभारली आली। महाराष्ट्राच्या जनतेचं आपण आपल्या दिशेवर फार छोट्या दिवसामध्ये महाराष्ट्राचा कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सरकारांना सामान्य जनतेने संधी दिली। कुणी उपमुख्यमंत्री झालं, कुणी मंत्री झालं, कुणी जिल्हा परिषद, कुणी महानगरपालिका, कुणी नगरपालिका, विविध प्रकारची सत्तेची स्थानं सर्वसामान्य जनतेनं आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधी आणि लोकांची सेवा करायची संधी दिली। तुमचं एक वैशिष्ट्य होतं की तुमच्यामध्ये अनेक सहकारी त्याची सच्चाई नसते, पण त्यांना संधी मिळाली आणि त्यांनी एक संदेश दिला की प्रशासन चालवायला सामान्य कुटुंबाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्यानंतर तोही कर्तृत्व दाखवू शकतो आणि राज्य चालू शकतो। आणि ती जर मालिका बघितली तर अनेकांची नावं सांगायची। प्रांताध्यक्ष आहेत, अर्थमंत्री म्हणून 10 वर्ष त्यांनी काम केलं। अनिल भाऊ, जितेंद्र आव्हाड आहेत, फौजियाताई आहेत, अनेकांची नावं या ठिकाणी घेतायची। पण मला आठवण होते तुमच्यातल्या सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी कष्ट केले आणि दुसऱ्या त्या भागात
ते आजार आवायचं होतं. आजारासाठी सामान्य कुटुंबाचं आठवतंय की सांगली जिल्ह्यामध्ये एक दिवशी होतो, तरुणांची बैठक होती आणि एक दोन लोक फार चांगलं बोलले. मी चौकशी केली की हा कोण बोललेला. मला सांगण्यात आलं त्याचं नाव आझाद पाटील. मी बोलून घेतलं, त्याच्याशी सुसंवाद केला. माझ्या लक्षात आलं की इथं कर्तृत्व आहे. लगेचच जिल्हा परिषदेचा निवडणूक उजला, त्याला उमेदवाराची निवडून झाली. नंतर विधानसभेची संधी मिळाली. तिथे प्रभावी आमदार म्हणून त्यांनी काम केलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ता आली. ग्रामविकास खात्याचं काम त्यांच्याकडे आलं आणि नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे अनेक निर्णय महाराष्ट्राच्या जनतेला भावले आणि त्याचा एक संदेश दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामान्य कुटुंबाच्या तरुणांना घेऊन सुद्धा त्याला संधी देते आणि त्याच्या मार्फत महाराष्ट्राचा चेहरा बदलण्यासाठी कष्ट करणारा कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. आणि त्यामुळं ही जी